काय झालं डॉक्टर? माझ्या खोलीत कोण आलं होतं? नाही, कोण नाही. काय झालं डॉक्टर? चोरी झाली आहे माझ्या खोलीत. कोणीतरी पैसे चोरलेत. अरे देवा, चोरीने पैसे चोरून पळाली का काय? डॉक्टर, किती पैसे होतं? किती पैसे? 5 लाख रुपये चोरीला गेलेत माझे. अरे देवा, हीच दाखवायचं बाकी होतं. काय होतं असं सुचली त्या पोरीला? माझं चुकलं. बिनायची पोरगी म्हणून लय लाड केलं. तिचं समजा गुन्हा पोटात घातलं. तिला काय पाहिजे नको ते करू दिलं. आता कुठलं आणायचं एवढं पैसा? मी कुठे आता कुठलं? काय करते तू हे? हो हो हो, तुमच्या हे तमाशा बंद करा आधी. मला डिंपलचा फोटो द्या. मंगल रागात आले, काहीतरी लाव बरं. अहो काय चाललंय तुमचं? मला फोटो द्या डिंपलचा. बजा, दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला इथं पाहिजेस. वाड्यावर. काय केलंस तू? तुला काय झालं असतं म्हणजे? बरं झालं असतं. मग काय झालं असतं तर सुटली असतं या समजात. नको झालंय मला समज. आता कुठं सुखाचं दिसा लागत वाटत होत. ती पोरगी पळून गेली. माझ्या पण अंगातला अवसर गळालंय. तिथं महिन्याला 5,000 गोळा करायचं जीवावर येते. आणि ही पोरगी त्या देव माणसाचे 5 लाख रुपये घेऊन पळून गेली. आता कुठून आणि कसे फेडायचे जीव द्यावासा वाटतोय. अहो काय आम्ही काय बोलतोय? गावात आणि पाहुण्या रावळ्यात तोंड दाखवायची जागा नाही राहिली. आता जगून तरी काय उपयोग? आपण दोघं पण मरून जाऊया. इश पिऊन संपून टाकू आपलं आयुष्य. हे असं कुठवर जगायचं? अगं, आपण दोघं मेलो तर म्हातारीकडे टोण्याकडे कोण बघणार?
तू सांभाळतेस मी काय कामाचा ना मी जीव देतो. ओ काय मी काय बोलताय? आणि तुमच्या माघारी मित्र जगून काय करू? मग आपण म्हातारीला आणि टोन्याला यश देऊ, सगळेच मरूयात. अहो पोटच्या पोराला हिश द्यायचं वय? अगं पण आपण तिघ मिळू तर टोन्याला कोण सांभाळणार? हे बघा, डॉक्टर गेलेत ना डिंपीला शोधायला. गावते का बघूया. अहो कुठं निघालात? तुम्हाला माझी शपथ आहे, तुमच्या जीवाचं काही वाईट साईट करून घेतलं तर, आणि तुमच्या माघारी मी पण जगणार नाही, आधी सांगून ठेवती. मंगल, दाजेंचा फोन बिन आला तर त्यासनी डिंपल पळून गेलेली सांगू नकस, नाही तर पाहुण्या रावळ्याची बदनामी करतील आपली आणि इथं बी येऊन गोंधळ घालतात. अहो काजी का एवढं दचकायला काय झालं? तुझ्याकडनं हे वाडा नाही मागायला आलो, साखरपुड्याचं बोलायला आलोय. दाजी तुम्ही बसा, मी आलोच. अहो मी बघतो काय शोध लागतो ग टिंपीचा. दाजीच ह्यातलं काय कळू देऊ नका. काय झालं? बाबू एवढा टेन्शन मध्ये का दिसतोय? आणि हे टकोऱ्याला काय लागलंय? नाही, ती थोडं काम करताना टेन्शन कसलं. उलट डिंपलला एवढं चांगलं स्थळ मिळाल्यावर म्हणल्यावर खुश आहेत ती. तुम्ही बसा, चहा करते तुमच्यासाठी. नुसत्या दुधाचं चालेल का? चहा बर बिस्किट देऊ का, फवा करू? दुधाचा चहा, बिस्किट आणि फवा पण? लय पैसे उड्या मारा लागले ते. आणि डिंपल कुठं दिसना झाली? डिंपल दाजी दुपारी जेवणच जावा, यांना मटण आणायला सांगते. का श्रीखंड बनवू? घाल मटण घाल, चिरखंड बासुंदीत बुचकळून काढ, चांगलं तुपातलं घाल त्याला. तो माकड तोंड्या फुकट तिथं परगट असतोय. नाही नाही म्हणायचं आणि 4 जणांचं हाताळायचं. आता हे खायला घालती तर तुला का त्रास होते म्हातारे? मगाशी तर पोरगी पळून गेली म्हणून गळा काढून ओरडत होती, आणि आता बरं सुचतंय का तुला चांगलं चुंगलं करून घालायला? काय डिंपल पळून गेली? अशी कशी पळून गेली? है कोई तो वजह जो जीने का मजा क्यों आने लगा. पोलीस आलं बरोबर माझे येईल बघ आता. डिंबे कशाला वागायचं तू असं? मला एकतर घरातनं पळवून घेऊन आलीस, माझ्याकडे कपडे बी नाहीत आणि पैसे बी नाहीत. क्रिशू, तुला माहित आहे ना तुझ्या डिंपलला असं सिंपल जगायला आवडत नाही. हे बॅग डिंबे एवढं पैसे कुठून आलं तुझ्याकडं? डॉक्टरच्या कपाटातनं. म्हणजे तू चोरी केली वय? डिंबे कशाला असं करायचं? आता सगळ्या गावातल्याच वाटणार की मीच तुला पळवून नेले आणि मीच तुला चोरी करायला लावली. डिंपे माझ्या घरची, तुझ्या घरचे, डॉक्टर, तो पोलीस सगळी मला तुडवणार आहे. डिंपे मला नाही मार खायचं. डिंपे मी चाललो. चोर 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 चोर, याला माझे पैसे चोरले. मारा याला, मारा मारा याला, मारा. डिंपे अगं वाचव की डिंपे. अगं तू जर माझ्या सोबत येणार असशील ना तर वाचवते. येतो मी पण इथनं, वाचव मला. सोड त्याला, यो चोर नाही. मी भावाई जा. हा? ती मारत होती म्हणून खोटं बोललो. डिंपे ऐक माझा, अजून वेळ गेली नाही आपल्याकडची. आपण जाऊया माघारी, नाहीतर आपल्याला आयुष्यभर दोघांना जेलमध्ये बसून सडायला लागेल. ही डिंपल इतना आता जाणार नाही म्हणजे नाही. जब मैं हिरण होंगी ना तभी गाँव जाऊंगी. डॉक्टर, तुम्ही का नाही जाऊन आराम करा. लय दगदग झाली तुमची आता. हो, तू गावात डिंपल बद्दल विचारत राहा. तिच्याबद्दल काही कळलं तर सगळ्यात आधी मला येऊन सांगायचं. तिच्याबद्दल ह्या कानानं काय बी ऐकलं तर ह्या तोंडानं तुम्हाला सांगितलं म्हणजे सांगितलंच बघा. हे थांब. डिंपल कुठे आहे? काय विचारतोय मी?
एकतर घराचं भाडं दिलं नाही मला आणि आमच्याच घरातल्या पोरीला फुस लावतोस. राजी हे काय करताय तुम्ही? सोडा त्यासनी. अहो या देव माणसाच 5 लाख रुपये घेऊन पळाली होती. 5 लाख? एवढं पैसा घरात होतं तरी माझं घराचं भाडं दिलं नाही. हे चल भाड्याचे पैसे काढ, आत्ताच्या आता माझं भाड्याचे पैसे काढ. कॉलरच्या डॉक्टरांची नाहीतर हात पाय तोडून पोत्यात भरीन आणि कोयनेत सोडीन एका बुकीतच. तसं काय नाही, डॉक्टर साहेबांची कॉलर किती खराब झाली होती, ती मी कॉलर साफ करत होतो. हा तसं काय नाही. हा काय डॉक्टर बरं आहे ना? आणि बाबू 2 दिवसाच्या आत पोरगी गावली पाहिजे, नाहीतर पाहुणी रावळी कशी वाळीत टाकते ती तुला पक्क माहित आहे. चलो का मी डॉक्टर, चलो का? हा काळजी घ्या बाबू. येतो डॉक्टर, बाबू येतो. डॉक्टर आत्ताच बाहेर गावातल्या एका मला सांगितलंय त्यांना डिंपलला मुंबईच्या गाडीत बसताना बघितलंय. मला वाटतंय डिंपल मुंबईला पळून गेली. अरे देवा, ही काय करताय? माझी शपथ आहे तुम्हाला, मी तुम्हाला असं वाईट वांगळा करू देणार नाही. अगं तू सोड मला हे केलंच पाहिजे. मग माझा जीव घ्या, तुम्हाला काय पाहिजे ते करा. असं करा, तुमच्या आईला टोण्याला मारून टाका, समण्याला मारून टाका, तुम्हाला काय पाहिजे ते करा. अगं याड लागलंय का तुला? काहीतरीच काय बडबड करती? सोड मला, माझ्याकडे येळ कमी आहे. हवं असं बोलू नका. तुम्ही जसं अवसान गाळून बसला तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं? तुम्हाला शपथ आहे माझी, त्या बघू इकडे रशी. अहो, हे काय करताय तुम्ही? हा? मुंबईला चाललोय डिंपीला हुडकायला. आणि एवढी मोठी मुंबई कुठे घावणार आहे ती? तिला हका मारत वरडत फिरेन, पण तिला शोधून आणणार म्हणजे आणणारच. हवा असं करू नका. उभ्या आयुष्यात तुम्ही कधी मुंबई पाहिली नाही, तुम्हाला काय बी माहित नाही तिथलं, आणि कसं हुडकणार तिला? नाही घावली तर तिकडे रेल्वे खाली जीव देईन. हवा हवा असं काय करताय? साहेब मी काय नाही केलं साहेब. डिंपलच डॉक्टरचं पैसे. चोरी करतोय रे, चोरी करतो. परत नाही चोरी केली साहेब. काय झालं क्रिश? असं काय येण्यासारखं थांबलं इथं? डिंपे बघितलं का चोराला कसला हाणत्यात. माझं ऐक, आपल्या दोघांना जेलमध्ये जायचं अगोदर आपण जाऊया इथनं. मला कशाला जेलमध्ये टाकतील? मी काय पैसे चोरले वय? मला गरज होती म्हणून मी पैसे घेतले होते न सांगता. अगं डिंपे त्याला चोरी म्हणतात. तर डॉक्टरने जर कंप्लेंट केली ना पोलिसात तर आपल्या दोघांना बी जेलमध्ये सडत बसायला लागेल. हल्ला मैंने सोचाही नाही था. काहीतरी करायला पाहिजे. पण पोलिसांनी पकडून आपल्याला घेऊन जायचं अगोदर आपण जाऊया इथनं. डॉक्टर पोलिसांना कंप्लेंट करणार नाहीत. मी त्यांना फोन करून सांगते की डॉक्टर मी पैसे चोरले नव्हते, उधार घेतले होते, और मैं जब बड़ी हीरोइन बनूंगी ना तब उनके पैसे वापस कर दूंगी. म्हणजे तू नाही येणार गावाला? अजिबात नाही. आणि तुला माहितीये डिंपलला असं सिंपल जगायला आवडत नाही. माझे पैसे घेऊन पळाली. खूप मोठी चूक केलीस तू. सोडणार नाही मी तुला, सोडणार नाही. काय लागलंय? कुठं लक्ष असतं तुमचं? हॅलो, हा हॅलो डॉक्टर, मी डिंपल बोलते. आवाज येत नाहीये तुमचा. मी रेंज मध्ये आलो. 1 मिनिट.
नेटवर्क इश्यू आहे जरा. ए, तू माझे पैसे चोरलेत. मला आत्ताच्या आत्ता माझे पैसे पाहिजेत. अख्खी मुंबई पालती घालेल पण तुला माझे पैसे पसू देणार नाही मी. डॉक्टर तुम्हाला कसं कळलं मी मुंबईला आले ते? ए, मला माझे पैसे पाहिजेत. माझे पैसे चोरलेत तू. चोरले नाही, गरज होती म्हणून घेतले. आणि मी बडी हिरोईन झाल्यावर तुमचे पैसे वापस करेन. माझ्या घरातले लग्न करत होते म्हटलं तुम्ही पैसे लेके भागून घे ना. हे बघ टिम्पल, तू आधी इथे ये. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही लोक आहेत, ते माझे पेशंट आहेत. तुला एकदा काम मिळालं की तू इथून जा, पण तू आधी इथं ये. म्हणजे घरातले लगीन लावून देतील माझं. आता मी बडी हिरोईन झाल्याशिवाय गावात येणारच नाही. मूर्खस का तू? अरे फिल्म इंडस्ट्री खूप मोठी आहे. राहणार कुठेस तू? आणि तुला कोणी फसवलं तर? मला कोणी फसवणार नाही. माझ्या संग रूपाताई आहे ना. काय रूपा तुझ्या बरोबर आहे? अगं काय बडबडतेस तू? ती तुला कुठे भेटली? भेटली नाही, पण आता मुंबईला आली म्हटलं भेटते